आज मी बनवते खास आषाढ सणासाठी मस्त टम्म फुगलेल्या खमंग खस्ता मूग डाळीच्या पुऱ्या। ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही किंवा मग खूप जास्त तेल पीत नाहीत। थंड झाल्यावर सुद्धा छान गुबगुबीत राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केल्यानंतर 3 ते 4 दिवस आरामात टिकतात सुद्धा। त्यामुळे एरवी सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहा सोबत किंवा मग लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर अशा वेळेस नक्कीच ट्राय करू शकता। खूप खमंग आणि रुचकर लागतात। तर चला बघूया कशा करायच्या ह्या पुऱ्या। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। तर ह्या पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी मूग डाळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि 2 ते 2.5 तासासाठी भिजवून घेतलेली आहे। तर मूग डाळ आपली व्यवस्थित भिजली आहे। आता या मूग डाळीतलं मी जास्तीचं पाणी काढून घेतलंय आणि सगळी मूग डाळ आपण मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत। तर हे बघा सगळी मूग डाळ इथे मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण यात राहिलेले साहित्य टाकूया। तर इथे मी घेतलेले आहेत 3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, साधारण 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे, 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा धने आणि अर्धा छोटा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे। धने आणि बडीशेप नक्की टाकायची आहे, त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्यांना खूप सुंदर चव येते। अगदी कचोरीच्या चवीच्याच ह्या पुऱ्या लागतात। आता हे सगळं साहित्य मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीने फिरवायचं, जेवढं बारीक आपल्याला शक्य होईल तेवढं बारीक फिरवायचं आहे, म्हणजे पुऱ्या आपण लाटल्यानंतर त्या तेलात छान फुलतात। तर हे बघा सगळं साहित्य इथे मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका ताटात किंवा मग परातीत काढून घेणार आहोत। तर सगळं मिश्रण इथे मी एका ताटात काढून घेतले। आता यात मी काही बेसिक मसाले टाकून घेणार आहे। तर सुरुवातीला इथे मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। आपण डाळ दळताना सुद्धा मिरच्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे लाल तिखट अगदी बेताने टाकायचं आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा ओवा हातावर छान चुरून टाकायचा आहे, त्यामुळे त्याची छान चव उतरते। त्यानंतर 1 मोठा चमचा सफेद तीळ, 2 ते 3 चिमूट हिंग आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलंय। आता हे सगळं साहित्य आपण सुरुवातीला एकजीव करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जो काही मसाला ह्यात वापरला आहे तो सगळ्या पिठाला एकसारखा लागला जातो। तर हे बघा व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात मी गव्हाचं पीठ टाकून घेते। तर ज्या वाटीने मी मूग डाळ मोजून घेतली होती सारख्याच वाटीने सुरुवातीला इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचे। लक्षात घ्या हे पीठ मळताना आपल्याला इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि डाळ दळताना सुद्धा खूप जास्त पाणी वापरायचं नाहीये। जेवढं जास्त तुम्ही पाणी वापराल तेवढं जास्त यात पीठ बसेल, त्यामुळे अगदी 1 ते 2 चमचे पाणी आपण डाळ दळताना वापरणार आहोत। तर हे बघा सुरुवातीला टाकलेलं पीठ इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। हे पीठ मला अजून बऱ्यापैकी सैल वाटत आहे, त्यामुळे आणखी अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी यात टाकून घेतलंय आणि जेवढं पीठ सहजासहजी ह्या मिश्रणात बसेल तेवढंच पीठ आपल्याला यात टाकायचं। यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, त्यामुळे लागत आपण पीठ टाकणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी मूग डाळीसाठी मला 1.5 वाटी पीठ लागलेलं आहे आणि छान घट्टसर याची आपल्याला कणिक भिजवायची आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान खस्ता होतात। तर हे बघा मस्त घट्टसर अशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे, पाण्याचा यात मी अजिबात वापर केलेला नाहीये। आता ह्या कणकेवर आपण तेल लावूया आणि जवळपास 10 ते 15 मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला रेस्ट करायला ठेवायची। तर यावर मी झाकण ठेवते आणि 10-15 मिनिटांनंतर आपण चेक करूया। तर हे बघा जवळपास इथे 15 मिनिट झालेले आहे। 15 मिनिटांनंतर कणिक आपली मस्त सेट झालेली आहे। तर परत एकदा मी ही कणिक 1 ते 2 मिनिटांसाठी मळून घेतलेली आहे आणि आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेणार आहोत। तर साधारण 1 मोठ्या लिंबाच्या आकाराची मी याची लाटी तयार करून घेते। तुम्हाला पुऱ्या किती छोट्या किंवा मोठ्या लाटायच्या आहेत त्यानुसार तुम्ही लाट्या करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट पोळी लाटू शकता मोठी आणि वाटीने कट सुद्धा करून घेऊ शकता। तर इथे मी 1-1 लाटी करून घेते आणि 1-1 याची पुरी लाटून घेणार आहे। तर साधारण मीडियम लिंबाच्या आकाराच्या इथे मी लाट्या करून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। तर सगळ्या लाट्या इथे माझ्या तयार करून झालेल्या आहे। आता आपण याच्या लगेचच पुऱ्या तयार करायला घेऊया। पुऱ्या तयार करण्यासाठी इथे मी 1 लाटी घेतलेली आहे। लाटी पोळपाटावर थोडीशी पसरवून घ्यायची आणि तेल लावून आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची। ह्या पुऱ्या लाटताना किंवा मग कुठल्याही पुऱ्या लाटताना आपल्याला पिठाचा शक्यतो वापर करायचा नाही, कारण पीठ लावून जर पुऱ्या लाटल्या तर मग पुऱ्यानंतर तळताना खूप तेल पितात।
तर हे बघा अशा पद्धतीने ही पुरी मी लाटून घेतलेली आहे। मध्यम जाडीच्या आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या आहे, खूप जास्त जाड नाही किंवा मग अगदीच पातळही नाही अशा पद्धतीने। तर राहिलेल्या सगळ्या पुऱ्या सुद्धा मी लाटून घेतलेल्या आहे। आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया। तर तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा हाय ठेवायची आहे। पुरी तेलात सोडल्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्याने थोडीशी दाबून घ्यायची, म्हणजे पुरी सगळ्या साईडने छान एकसारखी सोनेरी रंगावर तळल्या जाते। 1 ते 1.5 मिनिटासाठी एक साईड तळली की याची आपण साईड चेंज करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पुऱ्यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान टम्म अशी ही पुरी फुगलेली आहेत आणि प्रत्येक पुरी अशाच पद्धतीने मस्त टम्म फुगते आणि थंड झाल्यावर सुद्धा ह्या पुऱ्या अशाच गुबगुबीत राहतात। फक्त पीठ भिजवताना मात्र आपल्याला काळजी घ्यायची, पीठ जर घट्ट असेल ना भिजवलेलं तर प्रत्येक पुरी तुमची फुगेलच। तर राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या सुद्धा मी छान सोनेरी रंगावर खरपूस होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत। तर इथे आपल्या मूग डाळीच्या मस्त खमंग खस्ता खुसखुशीत पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा ह्या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।